राम राम मंडळी, काय मग कसं आहे बरं? तर मंडळी, आमच्या दादाचं लग्न जवळ आलंय. त्याची जोरदार तयारी चालू झाली होती. लग्न म्हटलं की माणसांसोबत घरालाही सजवणं आलंच. आज हळद दळायचा कार्यक्रम होता, म्हणून सगळ्या जणींचा छान असा हळद दळायचा कार्यक्रम सुरू झाला होता. हे एवढे भारी क्षण आठवणीत राहावे म्हणून सगळ्यांनीच फोटो काढायचा हट्ट केला. दादाच्या लग्नासाठी मीच माझी छान अशी मेहंदी काढली. बर का मंडळी, रात्री एकीकडे मांडव बांधायचं काम चाललं होतं तर दुसरीकडे महिलांचं सर्वात महत्वाचं काम चालू होतं. काय असेल बरं? लांबचा प्रवास होता, त्यामुळे आम्ही सकाळी 5:30लाच आवरून निघालो. प्रवासाच्या दरम्यान आमची मस्ती चालू झाली. आमच्या मस्तीमुळे बसमध्ये आमच्या घरच्यांचंही छान एंटरटेन झालं. बघा, यांना किती भूक लागली होती. खाऊन पिऊन आणि मस्ती करून सगळी दमून गेली, त्यामुळे सगळे झोपी गेले. लग्नाला पोहोचायच्या आधीच आमचा डान्स सुरू झाला होता. तर फायनली आम्ही लग्नाच्या लोकेशनला पोहोचलो. नवरदेव निवांत आवरून बसला होता. बर का मंडळी, नवरदेवापेक्षा आमचा हा विशाल दादा जास्त शायनिंग मारत होता. आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन करून साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला. साखरपुडा झाल्यानंतर इथे सगळ्या जणी छान अशा हळद नाचवण्याचा आनंद घेत होत्या. कसं आहे मंडळी, नवरदेव येतो नवरीसाठी आणि आपण येतो जेवणासाठी. जेवणानंतर आम्ही सगळे गेलो थंड असा गोळा खायला. त्यानंतर नवरदेवाची मिरवणूक निघाली. तर फायनली शुभमंगल सावधान होऊन यांना पण सावधानतेचा इशारा केला बरं. त्यानंतर आमच्या नवरीला नेण्यासाठी गाडी सज्ज होती. रात्री मस्त अशी वरात सुरू झाली. वरातीपेक्षा सगळ्यांनी धेडवा नाचवण्यात जास्त एन्जॉय केलं बरं का. नवरीच्या स्वागतासाठी छोटंसं पण छान असं डेकोरेशन केलं गेलं. त्यानंतर होती सत्यनारायणाची पूजा. त्यानंतर सत्यनारायणाचा आणि गोंधळाचा कार्यक्रम पण पूर्ण झाला. सगळं आवरल्यानंतर आम्ही शेकोटी करून सगळे गप्पा मारत बसलो होतो.